कंपनीच्या व्यवस्थापकाला लोकल प्रॉडक्ट देऊन 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सईद सय्यद याच्यावर गुन्हा दाखल। कंपनीच्या व्यवस्थापकाला लोकल प्रॉडक्ट देऊन 6,22,320 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी नंदकिशोर बाबूराव शिंदे राहणार जुना बुधगाव रस्ता, पंचशील नगर, शिंदेमळा, सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली। पोलिसांनी संशयित सईद मैनुद्दीन सय्यद राहणार गवळी गल्ली, मगरमच्छ कॉलनी, सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आणि या घटनेची माहिती अशी की इकाट या कंपनीत फिर्यादी नंदकिशोर शिंदे हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत। दिनांक 11 ऑगस्ट 2025 ते दिनांक 11 जानेवारी 2026 या कालावधीत संशयित सईद सय्यद याने कंपनीकडून 53 प्रॉडक्ट घेतली। ती स्वतःकडे ठेवून अन्य तेवढीच लोकल प्रॉडक्ट त्याने कंपनीत जमा केली। ही बाब कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।